तुम्ही जर आपल्या सह्याद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। लोकांना नाटकबाजी कळते की कुठेतरी दहंडी केली, आदिवासींच्या शिमग्याला तिथं नाचलं की खासदाराचं काम झालं असं नाही। आम्ही सला लाचार नाही यांच्यासारखे आणि नंगे पण नाही आहे, आम्ही स्वाभिमानी आहोत आणि त्यामुळे जमलं तर युतीमध्ये नाही तर अपक्ष आणि लोकांची मागणी आहे। सह्याद्री न्यूजमध्ये सोरांचं स्वागत आहे। नमस्कार मित्रांनो, मी सूरज देशमुख। जो सह्याद्री माझा न्यूज व वराड माझा न्यूजने माझा जिल्हा माझा खासदार हा विशिष्ट असा प्रोग्राम आपण राबवलेला होता। त्या संदर्भात आज आपण दर्यापूरमध्ये होतो आणि शिवजयंतीचं औचित्य साधून अमरावती जिल्ह्याचे माजी खासदार आनंदरावजी अडसूळ साहेब आलेले। आता बीजेपीला तिकीट नवनीत राणा यांना मिळालेलं आहे, काय सांगू शकता त्याबद्दल? तर तिकीट मिळालं सगळ्याला माहिती आहे, मला माहिती आहे। आता ते किती टेकेल हा विषय महत्त्वाचा आहे। गेल्या 4 दिवसामध्ये निकाल लागणार आहे, त्यावेळेला तिकीट राहणार का जाणार हे कळेल आपल्याला। तुम्हाला काय वाटतं एकंदरीत? हे मी मागे हायकोर्टात जिंकलो आहे आणि सुप्रीम कोर्टात काय वेगळं काय नाही, तीच केस आहे, तिला फाईन आहे, तिने घेतलेले फायदे परत करायचे आहेत, साथीच्या साथी सर्टिफिकेट बाद झालेले आहेत, आणखी काय पाहिजे? आम्ही साहेब पूर्ण असा मतदारसंघ आम्ही फिरवतो, अनेक वेळा जे आपले मतदार होते ते तुमचंच नाव घेत आहेत आणि त्यांच्या कारकिर्दीवर जनता नाराज आहे, हे ठामपणे जनता पण सांगत आहे। हे 2 गोष्टी आहेत, एक विकास आणि लोकांबरोबर आपण कसे वागतो, नाटकबाजी किती करतो आणि हे लोकांना कळतं। त्यांना वाटत असेल की लोक ही शिकलेली नाहीत, अडाणी आहेत आणि आपली नाटकबाजी करत नाही आहे, पण लोकांना नाटकबाजी कळते की कुठेतरी दहंडी केली, आदिवासींच्या शिमग्याला तिथं नाचलं की खासदाराचं काम झालं असं नाही। विकासाचं एक काम दाखवा, मी तुम्हाला कमीत कमी 50 दाखवेन, कमीत कमी। माझ्या मागच्या 5 वर्षामध्ये मी पहिल्यांदा महत्त्वाची नरकट रेल्वे जी गेले अनेक वर्षे रखडली होती, 138 किलोमीटर मी पूर्ण केली। 150 किलोमीटरचा नागपूर अमरावती हायवे 4 लेन माझ्या कारकिर्दीत झाला। आकाशवाणी केंद्र माझ्या कारकिर्दीमध्ये सुरू झालं। त्यानंतर मोठ्या मोठ्या कामामध्ये आपण जर विचार केला, वॅगन फॅक्टरीचा कारखाना, राजापेठचा ब्रिज हे माझ्या कारकिर्दीमध्ये झाला, पासपोर्ट ऑफिस माझ्या कारकिर्दीमध्ये झालं। अशा अनेक गोष्टी आहेत। तिने एक सांगावं असं की बाबा लोकांच्या फायद्याचे असे विकासाचं मोठं काम आपण एक केलं। साहेब गेल्या 2 दिवसापासून त्यांनी एक वक्तव्य केलेलं होतं की अडसूळ साहेब आणि त्यांचे सुपुत्र हे प्रचारासाठी आमच्यासोबत फिरणार। आम्ही सला लाचार नाही यांच्यासारखे आणि नंगे पण नाही आहे, आम्ही स्वाभिमानी आहोत आणि त्यामुळे अशा नालायक लोकांच्या ज्यांनी खोटी सर्टिफिकेट बनवली, ज्यांचे वागणं आणि बोलणं आणि व्यवहार सगळं खोटं आहे, त्यांच्या प्रचारात झालं का आम्ही नालायक आहे, नादार आहे? जर साहेब जर महाआघाडी आहे, महाआघाडीने जर तिकीट जर नाकारलं समजा तर तुम्ही अपक्ष उमेदवार अपक्ष राहू शकता? महायुती लोकांची मागणी आहे, महायुती जमलं तर युतीमध्ये नाही तर अपक्ष आणि लोकांची मागणी आहे। नक्कीच आज अमरावती जिल्ह्याचे माजी खासदार आनंदरावजी अडसूळ दर्यापूरमध्ये जे शिवसेनेच्या वतीने गोपाल पाटील अरबट यांच्या वतीने आयोजन केलेल्या शिवजयंतीमध्ये आलेले होते। त्यांनी एक भेट दिली आणि कसा एक संकेत दिलेला आहे की लवकरात लवकर हा जो तिढा आहे शिंदे गटाला आणि त्यांची जी उमेदवारी जाहीर केलेली आहे लोकसभेच्या संदर्भात, तो पण तिढा लवकरात लवकर संपेल असं त्यांनी आपल्या सह्याद्री माझा न्यूजसोबत बोलताना सांगितलेलं आहे।